नमस्कार मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये आपल्या सप्त हिंद केसरी अपराजित योद्धा असं ज्या बैलासाठी नामांकन केलं जायचं तो बैल म्हणजे मन्या. या आपल्या मन्याचं गेल्या आठवड्यामध्ये निधन झालं आणि या मन्याचा काल दशक्रिया विधी पार पडला. आणि मित्रांनो, या दशक्रिया विधीमध्ये जे काही चित्र बघायला मिळालं ते न भूतो न भविष्यती असं प्रेम ना कुठल्या बैलाला मिळालं ना मिळणार. कारण का मित्रांनो, एखाद्या माणसाच्या, एखाद्या सेलिब्रिटीच्या किंवा एखाद्या मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या नशिबात जे नाही ते मन्याच्या नशिबी. आणि मन्यानं आपल्या 18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय कमावलं तर हे काल त्या लोकांच्या उपस्थितीने बघायला मिळालं. मित्रांनो, एका बैलाचा दशक्रिया विधी, माणसाचा नव्हे, एखाद्या बैलाच्या दशक्रिया विधीला लाखोनी हजारोनी माणसं जेव्हा उपलब्ध होतात तेव्हा त्याच्याबद्दल किती मनान लोकांना आपुलकी होती आणि त्याची काय क्रेज होती बैलगाड्या क्षेत्रामध्ये हे आपण शब्दात सांगू शकत नाही. मित्रांनो, बरेचसे असा प्रश्न उपस्थित होतो की एवढी क्रेज होती का या बैलाची की हजारोनी लोकांनी त्याच्या दशक्रिया विधीला उपस्थिती लावावी. तर मित्रांनो, का नसावी? त्या बैलाने आपल्या आयुष्यामध्ये काय नाही मिळवलं. 110 टू व्हीलर, JCB, ट्रॅक्टर, पिकअप, तुम्ही जी काय बक्षिसं म्हणाल ती सर्व घाटातील सर्व बक्षीस, असं कुठलं पारितोषिक नाही आहे की ते मन्याकडे नाही आहे. आणि असंख्य ढाली, असंख्य ट्रॉफ्या आणि असंख्य लोकांचं प्रेम आणि इतकं वैभव मिळवलेला बैल जेव्हा आपल्यातून निघून जातो तेव्हा साहजिक आहे की त्याच्या पाठीमागे लोक हळहळ व्यक्त करतात, लोक त्याची आठवण काढतात आणि लोक सांगतात की असा बैल होणे पुन्हा नाही. मित्रांनो, जेव्हा हा मन्या घाटामध्ये जायचा तेव्हा जे समालोचक असायचे ते समालोचक एक वाक्य म्हणायचे की मन्या म्हणतात त्याला, मन्याचा रेकॉर्ड मन्यास मोडतो. म्हणजे काय तर मित्रांनो, एखादी जर स्पर्धा असली तर त्याचा पूर्वीचा जो रेकॉर्ड असायचा तो काही सेकंदाचा, समजा 11 सेकंदाचा रेकॉर्ड असेल तर त्या घाटाचा 11 सेकंदाचा रेकॉर्ड हा दुसरा कोणी बैल मोडायचा नाही, तो मन्यास मोडायचा. आणि तो मन्या कुठेतरी 10.30 किंवा 10.45 अशा सेकंदामध्ये यायचा. आणि म्हणून मन्या म्हणतात त्याला, मन्याचा रेकॉर्ड मन्यास मोडतो. आणि हे वाक्य जेव्हा समालोचक म्हणायचे ना तेव्हा घाटामध्ये जे काही दृश्य असायचं ते न भूतो न भविष्यती बघण्यासारखं असायचं. जे मन्याची शर्यत बघायला उपस्थित असायचे ना ते सांगायचे की मन्या आला आहे. हे जेव्हा लोकांना कळायचं की आज मन्या आहे तर मन्याला बघण्यासाठी पूर्ण घाट भरून जायचा. आणि मन्याची बारी झाली की घाट संपूर्ण खाली व्हायचा. मन्या आला आहे की लोकांना एक ठाम माहीत असायचं की आज 1 नंबर कोण करणार असेल तर तो मन्याच. आणि इतकी क्रेज असलेला, इतका मोठ्या प्रमाणात लोक प्रेम मिळालेला बैल जेव्हा अचानक कोणाच्या मनीधानी नसतो की हा बैलाबादच्या बाबतीत असं काहीतरी होईल तेव्हा आपण त्याचं प्रेम कशा प्रकारे त्याला मिळतं हे आपण काल दशक्रिया विधीच्या निमित्ताने बघितलं. मित्रांनो, काल आपला सप्त हिंद केसरी बकासूर, ज्याने काल 3 फेऱ्यांच्या छकड्यामध्ये ज्यानं आपल्या नावाचा दबदबा बनवला आहे, तो बैल देखील काल मन्याच्या भेटीसाठी आला होता. आणि काल आपण दशक्रिया विधीला बघितलं की त्यांच्या कुटुंबाचं त्याच्यावर किती प्रेम होतं. त्याच्या कुटुंबाने त्याचं काल स्मारक बनवलं आहे. आणि स्मारकावर जो स्टॅच्यू बनवला आहे ना मन्याचा, तो जर बघितला तर असं वाटतं की खरोखरच मन्या गेला नाही तर मन्या आज समोर आपला उभा आहे. आणि काल सोशल मीडियामध्ये एक अशा फ्रेमचा फोटो व्हायरल होतो आहे की इकडून मन्या आहे आणि इकडून बकासूर आहे. आणि तो मित्रांनो फोटो बघितला ना की अंगावर काटा उभा राहतो. की बकासूरच्या मालकाने काल सांगितलं की बकासूरला आम्हाला मन्याबरोबर पळवायची इच्छा होती आणि ती इच्छा आता इच्छाच राहिली. आम्ही बकासूरला आता मन्याबरोबर पळताना नाही बघू शकत. आम्ही ठरवलं होतं की पुढील काही काळामध्ये बकासूरला मन्याबरोबर पळवायचा.
पण मन्या अचानक आपल्याला सोडून गेल्याच्यामुळं आता ही इच्छा पूर्ण होऊ नाही शकणार. पण त्यांनी काल सांगितलं की आम्ही बकासूरला मन्याच्या मालकांना विचारू आम्ही की मन्याच्या तोडीचा बैल आता कोण आहे आणि ती जी आमची इच्छा होती ती आम्ही पूर्ण करू. आणि बकासूरच्या मालकांना मन्याच्या मालकांनी म्हणजे आपल्या राजू जवळेकर यांनी शब्द दिला आहे की आज तुम्ही बकासूरला मन्याच्या दर्शनाला घेऊन आलात, तुम्हाला मन्याचा आशीर्वाद मिळेल, आमचा कुटुंबाचा आशीर्वाद मिळेल आणि बकासूरला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये काही कसली कमी पडणार नाही. ज्या प्रकारे मन्यानं त्याच्या आयुष्यामध्ये नाव केलं, मन्यानं त्याच्या बैलगाडा क्षेत्रातील सर्व पारितोषिक मिळवली, असं कुठलं पारितोषिक शिल्लक राहिलं नाही जे मन्याने मिळवलं नाही. ती सर्व पारितोषिक बकासूरला मिळते आणि त्याला ते वैभव प्राप्त होईल. ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो. आणि मित्रांनो, बकासूरच्या मालकांचं मोहिल शेठ धुमाळ आणि वैभव शेठ यांचं देखील कौतुक केलं पाहिजे की एका मुख्या प्राण्याला, एका अपराजित योद्ध्याला स्वतः बकासूरला नेऊन त्याच्यासमोर उभा करून जी काय एक वेगळा पायंडा घालून दिला आहे आणि त्याने एक वेगळं दर्शन बैलगाडा क्षेत्रासाठी घडवलं आहे. ते खूप त्यांचं अभिनंदन करावे लागेल की त्यांनी आपण स्वतः न जाता स्वतः बकासूरला घेऊन गेले आणि बकासूरला मन्याचं दर्शन घडवलं. मित्रांनो, ह्यातून हे जे प्रेम आहे, हे जे बैल मालकांचं प्रेम आहे, हे आपापसात जे काय बॉन्डिंग आहे, हे आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे. आणि हे बैलगाडा क्षेत्रामध्ये अपेक्षित बॉन्डिंग पुढे आपल्याला असंच बघायला मिळेल. आणि ह्यातून जे बैल मालक आज कुठेतरी वादावाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, कुठेतरी एखादी वाद कसा निर्माण होईल, एखादी सोशल मीडियामध्ये कुठलीतरी बाईट द्यायची आणि त्याच्या माध्यमातून बैलगाडा क्षेत्रामध्ये वाद निर्माण करायचा जो प्रयत्न करत आहेत, ते मग बैलमालक असतील किंवा प्रेक्षक असतील, तर त्यांना एक चांगला उदाहरण असं सेट करून दिलं आहे या दोन्ही बैल मालकांनी. आणि मित्रांनो, आपण आशा करूया की आपला जो मन्या निघून गेला आहे तो कायमस्वरूपी आशीर्वाद स्वरूपी या बैलगाडा क्षेत्रामध्ये राहील आणि त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या संपूर्ण प्रेमाने हे जे काय बैलगाडा क्षेत्र पुढं चालू राहिलं आहे ते असंच पुढे चालू राहिले आणि त्याला एक मोठं वैभव प्राप्त होईल. आणि जे मन्याच्या जाण्यानं जे काही त्याचे समर्थक म्हणूया की त्याचे प्रेमी म्हणूया किंवा त्याचं कुटुंब आज एक वेगळ्या दुःखामध्ये बघायला मिळालं की जेव्हा राजूदादा जवळेकर यांची मुलाखत आपल्याला बघायला मिळते तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी बघायला मिळतं. आज त्याचं कुटुंब संपूर्णपणे थोडंसं डिस्टर्ब झालेलं बघायला मिळते. आणि ते का नाही होणार की इतका मोठा बैल ज्यानं त्यांच्या कुटुंबाला काही नाही दिलं, प्रसिद्धी दिली, त्यांचं जी स्वप्न होती ती त्या बैलाने पूर्ण केली आणि त्या बैलाला त्यांच्या कुटुंबाने काय नाही दिलं. त्या कुटुंबाने एका मुलाप्रमाणे, एका भावाप्रमाणे त्याच्यावर प्रेम केलं. आपण मुलाखतीमध्ये बघतो की त्यांचं कुटुंब सांगतं की तो आमच्यासाठी फक्त बैल नव्हता, तर आमच्यासाठी आमचा भाऊ होता, आमचा मुलगा होता आणि तो आज आमच्यातून निघून गेला. आणि त्याची संपूर्णपणे जी काही माणूस आपल्यातून निघून गेल्याच्या नंतर जे काही विधी असतात त्या संपूर्ण विधी त्या कुटुंबाने पूर्ण केल्या. त्याच्यामुळे आता मन्याच त्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं एक ताकद देवो आणि मन्या आपल्या कायमस्वरूपी असा स्मरणात राहील आणि मन्या असाच बैलगाडा क्षेत्रात आशीर्वाद स्वरूपी कायमस्वरूपी राहील. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच बैलगाडाविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.